हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ. तर पहा, त्या दिवशी गेलो होतो आम्ही कॅन्टीनला आणि कॅन्टीनवरून भरपूर काही सामान आणलं होतं. तर बाकीचं इतर तर महिन्याचं सामान येतच, परंतु त्या दिवशी माझे काही किचनचे जी भांडे खराब झाले होते तर ते मी घेऊन आले होते. कारण एकदमच घेतले परत परत, कारण 1-2 महिने परत कॅन्टीनला जाणं होत नाही. कारण प्रत्येक महिन्यामध्ये जरी कॅन्टीनला जर जायचं म्हटलं तर काय होतं की सामान आपल्याला थोडंसं हवं असतं आणि आपण जे नाही तेच दुसरंच उचलून घेऊन चालत असतो. त्यामुळं मग मी गेले की एकदाच मतलब कॅन्टीनचं सामान भरून घेते. जसं एकदा सामान भरलं की मग 2 ते 2.5 महिने तर आरामशीर चाललं जातं. मग त्या दिवशी मुलीला देखील सामान घ्यायचं होतं आणि मी पण मग सामान भरलं घर आपल्या स्वतःसाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग किचनसाठी काही भांडे पण घेतले. तर मी तुम्हाला त्या दिवशी म्हटलं होतं की मी तुम्हाला नंतरून तुमच्याशी शेअर करेल. तर मी ते तुम्हाला आज दाखवणार आहे. तर पहा, सगळ्यात प्रथम म्हणजे मी हे जे आहे तर हे आहे आप्याचं बर्तन. तर आप्याचं बर्तन पाहूया आपण. तर हे आहे आप्याचं बर्तन. हे पहा, माझं पहिलं जे आहे तर खराब झालं होतं अगदी. त्यामुळे म्हणजे चालू होतं काम त्याच्यामध्ये, एवढं बी काही नाही, परंतु म्हटलं चला आता घेऊनच टाकू. तर हे जे आहे तर हे हॉकिन्स आहे. हॉकिन्स कंपनीचं आहे आप्याचं बर्तन. आणि याच्यासाठी जे आहे तर हा एक चम्मच आलेला आहे. आणि त्याच्यानंतरून म्हणजे ही जी लीड आहे काचाची ती देखील आलेली आहे. काचाची जी ही लीड आहे ना तर अगदी मजबूत आहे पहा, एकदम मस्त आहे पहा, एकदम मी बरे. तर अगदी या पद्धतीचे आहे आप्याचं बर्तन. चला तर आपण आता दुसरं पाहूया. दुसरं म्हणजे माझं जे कुकर आहे ना तर कुकर खराब झाला होता. आणि खराब म्हणजे तो देखील चालूच होतं काम त्याच्यामध्ये, परंतु तरी देखील मला चेंज करायचा होता. कारण भरपूर दिवस झाले, कुणी लेडीज 4-5 वर्षालाच कुकर चेंज करता, परंतु माझ्या त्या कुकरला जवळपास 10 ते 11 वर्ष झाले होते. आणि तो अगदी तुम्ही पाहताल तो खूप म्हणजे त्याची कंडिशन चांगली आहे, असा बिलकुल बी असा खराब नाही झालेला जास्त, परंतु तरी जास्त दिवस झाले होते. आणि आता मला असं वाटलं होतं की नको, ॲल्युमिनियमचा जो कुकर आहे नको वापरायला, भरपूर दिवस झाला आहे. आणि म्हणून मग एकतर स्टीलचाच कुकर घ्यायचा होता, परंतु तिथं गेल्याच्या नंतर मला हा आवडला. मग मीच हाच कुकर घेतला की या पद्धतीचा आहे. तर हा जे कुकर आहे तर प्रेस्टिजचा कुकर आहे हा. आणि याची जी झाकण आहे तर या पद्धतीने खुलतं पहा, ते असं या पद्धतीने. तर याचं जे झाकण आहे ना एवढं वेट आहे या कुकरचं, भरपूर वेट आहे पहा. म्हणजे आपण जी 5 लिटरचा आपला कुकर असतो ना ॲल्युमिनियमचा, डाळ भात आपण ज्या वेळेस शिजवतो आणि त्याला ज्या टायमाला आपण अगदी असं उचलतो, त्याचं जेवढं वजन असतं ना अगदी तेवढंच वजन याचं रिकामे कुकरचंच वजन आहे पहा. आणि हा काय 5 लिटरचा नाहीये, हा फक्त 3च लिटरचा कुकर आहे. परंतु मला खूप आवडला हा कुकर. मग मी म्हटलं राहू देत, स्टीलचा राहू देत. आणि याचं जे हे आहे तर असा नॉनस्टिकचाच मला म्हणजे खूप आवडला. म्हणून मग मी तर त्याच्या संगती जे आहे तर पहा, हे पुस्तक दिलेलं आहे त्याच्यावरती, म्हणजे पूर्ण देखील डीपमध्ये अगदी माहिती दिलेली आहे पहा. पूर्ण आपल्याला म्हणजे कसा यूज करायचा, काय यूज करायचा. कारण मी हा जो कुकर आहे तर पहिलीच वेळेस यूज करत आहे, अशा झाकणाचा पहिलीच वेळेस म्हणजे मी कुकर घेतला आहे. तर ह्याला पहा, इथे शिट्टी देखील आहे. आणि डायरेक्ट आपण शिट्टी नाही हे करता, इथं ह्या बटनाला प्रेस केलं की इथनं त्याची जी आतली हवा आहे तर ती देखील बाहेर चालल्या जाते. आणि याला असं घुमवलं की लगेच तो बंद असा खुलतो, आणि असं केलं की लगेच त्या कुकर सोबत असा बंद होतो. तर ह्याचं वेट आणि ह्याला पाहूनच स्टार्टिंगला मला असं वाटलं होतं की
घेऊ की नको परंतु घेऊन टाकला. आणि शिवाय हा जो आहे ना कुकर, तर कुकर देखील आणि जी मी कढाई घेतली आहे ती देखील, तर हे गॅसवरती देखील आणि आपलं हे जे असतं इंडेक्स जे असतं ना, तर इंडेक्सवरती देखील चालते. पहा, मतलब कंबाईन आहे दोन्ही पण. आणि अगदी या पद्धतीचं. आणि याचा कुकर म्हणून पण इस्तेमाल होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यासाठी ना एक लीड आली आहे काचाची, त्याला झाकण म्हणून. तर ॲज अ कढाई म्हणून देखील आपण याला यूज करू शकतो. हे पहा. आणि अगदी म्हणजे खूप असं निब्बर झाकण आहे याचं. पहा, वेट आहे याचं. म्हणजे आपण कुकर म्हणून पण इस्तेमाल करू शकतो आणि कढाई म्हणून देखील याचं इस्तेमाल करू शकतो. तर हे फक्त आहे 3 लिटरचं. आता जर समजा डाळ भात वगैरे जर करायचं म्हटलं तर मला एकत्र टाकता येणार नाही. एकदा याच्यामध्ये डाळ शिजून घेऊन तडका दुसऱ्या कढईमध्ये द्यावा लागेल आणि नंतरून त्याच्यामध्ये भात शिजायला टाकावं लागेल. तर अशी काही याची गंमत होणार आहे. तर मला खूप आवडला हा कुकर. आणि कॅन्टीनमध्ये जे आहे, तर कॅन्टीनमध्ये रेट याची कमी असते. तर कॅन्टीनमध्येच हा मला पूर्ण 3170 रुपयाला पडलाय. तर मग आणि बाहेरची जी त्याच्यावरती किंमत आहे ना, तर भरपूरच किंमत आहे. मग माहीत नाही, जेवढी किंमत दाखवली आहे तेवढे किमतीला दिला असता की काय माहीत नाही. परंतु याच्यावरती जे आहे ना, तर खोक्यावरती हे तुम्ही पाहू शकता, म्हणजे 4790 रुपये, म्हणजे जवळपास 200 रुपये कमी 5000 रुपये. 3च लिटरचा आहे तरी देखील एवढी प्राइस आहे याची. कारण किती नाही म्हटलं तरी शेवटी कसं असतंय, कंपनीचे वस्तू ती कंपनीच्या असतात. अगदी छान आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच म्हणजे खिचडी म्हणा, काय जे पण बनवाल, पुलाव वगैरे, तर ते तुम्हाला नक्कीच शेअर करेन तुमच्याशी रेसिपी. आणि त्याच्यानंतर म्हणजे कढाई तर होती माझ्याकडं, 2-3 कढाया आहेत, पण तरी देखील मला आवडली म्हणून मग मी ही कढाई घेतली. हे पहा, ही एक कढाई आहे. ही देखील म्हणजे ही आणि कुकर जे आहे, तर आपलं गॅसवरती आणि इंडेक्सवरती दोन्हीवरती देखील चालू शकते. तर अशा प्रकारे त्या दिवशी खरेदी केली. तर चला, जी पण रेसिपी बनवल ती मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. तर भांडे तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. आणि आवडल्यास व्हिडिओला देखील लाईक शेअर जरूर करा. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये हजेरी द्या. श्री स्वामी समर्थ.